नमस्कार, मी प्रणाली भोसले. माझे कोकणच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स. तुर्भे पोलिसांची गहाळ आणि चोरीस गेलेल्या मोबाईल फोन प्रकरणात मोठी कारवाई. 43 मोबाईल फोन काढले शोधून. लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीतील लक्ष्मी ऑर्गॅनिक कंपनी विरोधात आंदोलनाला व्यापक स्वरूप. जिल्हाभरातून नागरिकांचा सहभाग. अवकाळी पावसाचा सिंधुदुर्गला तडाखा. आंबा काजू पिकांचं मोठं नुकसान. शेतकरी सापडला आर्थिक संकटात. आणि आमदार प्रीमियर लीगची धमाकेदार सुरुवात. रोहा मुरुड अलिबागमध्ये क्रिकेटचा जल्लोष. 5 ते 11 एप्रिल दरम्यान रंगणार स्पर्धा. पाहुयात सविस्तर वृत्त. नवी मुंबईतील तुर्भे पोलिसांनी गहाळ आणि चोरीस गेलेल्या मोबाईल फोन प्रकरणात मोठी कारवाई करत 43 मोबाईल फोन शोधून काढलेत. या मोबाईल फोनची अंदाजे किंमत सुमारे 9 लाख रुपये असून ते संबंधित नागरिकांना परत करण्यात आले आहेत. तुर्भे पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोबाईल हरवल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी तांत्रिक तपास सुरू केला. आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने मोबाईल ट्रेस करत पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणाहून मोबाईल जप्त केले. त्यानंतर सर्व मोबाईल त्यांच्या मूळ मालकांना सुपूर्द करण्यात आले. हरवलेले मोबाईल परत मिळाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले. दरम्यान पोलिसांनी नागरिकांना मोबाईल हरवला किंवा चोरीस गेला तर तात्काळ पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्याचे आवाहन केले. या कारवाईमुळे तुर्भे पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक करण्यात येत आहे. आज तुर्भे पोलीस स्टेशनमध्ये जे काही लोकांचे मोबाईल चोरी गेले होते, हरवले होते किंवा गहाळ झाले होते ते रिकवर करून त्या लोकांना देण्यात आलेले. त्याच्यामध्ये जवळजवळ आम्ही 43 मोबाईल हे हस्तगत केलेले आहेत विविध कंपनीचे आणि ते परत करण्याचा कार्यक्रम ठेवला होता. त्याच्यामध्ये 43 मोबाईलची जी सर्वसाधारण किंमत आहे 9 लाख. आत्तापर्यंत हा तिसरा कार्यक्रम आहे. जवळजवळ 25 लाखाचे आत्तापर्यंत आम्ही मोबाईल परत केलेले आहेत. सर, एकंदरीत मोबाईल ट्रेस ते कसे केले जातात? हे मोबाईल चोरीला जातात का, म्हणजे नेमकं काय असतं? हे जे मोबाईल आहेत हे चोरीला किंवा गहाळ झाल्यानंतर CIEI पोर्टल हे भारत सरकारची एक हे आहे पोर्टल, त्याच्यावर नोंद केली जाते आणि त्याच्यानंतर ती नोंद केल्यानंतर त्याच्यात मोबाईलचा IMEI नंबर आणि हे टाकल्यानंतर त्याचे जो मोबाईल परत चालू केल्यानंतर ते कळतं आणि त्यावरून तो मोबाईल आम्ही रिकवर करतो. असे वेगवेगळ्या राज्यातून वेगवेगळ्या जिल्ह्यातून हे मोबाईल रिकवर केले जातात आणि ती परत ज्यांचा मोबाईल गेलेला आहे त्यांना परत करण्यात येतात. रोहित मिश्रा आहे आणि माझा मोबाईल नवी मुंबई मापेमधून पडलं होतं माझं मोबाईल गाडी रनिंग असताना आणि मी येऊन कंप्लेंट केलं तुर्भे पोलीस चौकीत आणि माझा मोबाईल 1 महिन्यानंतर माझा मोबाईल मला भेटले आणि मी तुर्भे पोलीस स्टेशन आबासाहेब पाटील आणि त्यांचं ग्रुपचा आभार व्यक्त करतोय. माझा मोबाईल मला भेटला म्हणून मी मीडिया वतीने मला बोलायला मला 1-2 मिनिटं सुद्धा दिलं म्हणून मी सगळ्यांना आभार व्यक्त करतोय. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील कालवल खाडीत सुरू असलेल्या अनधिकृत वाळू उपशावरून तळाशील गावातील ग्रामस्थ आक्रमक झालेत. रेवंडी जेटी समोरील कालवल खाडीपात्रात ग्रामस्थांनी होड्या उतरत अचानक आंदोलन छेडला. तळाशील ग्रामस्थांनी सुरू केलेल्या आंदोलनामुळे रेवंडी येथील वाळू माफियांनी घटनास्थळी धाव घेतली. यामुळे काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं. घटनेची माहिती मिळताच मालवणचे पोलीस निरीक्षक मारुती जगताप आणि बंदर विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणत ग्रामस्थांशी चर्चा केली. अनधिकृत वाळू उपशावर कारवाई करण्यासाठी ग्रामस्थांनी यापूर्वी तहसीलदारांना निवेदन दिले होते. मात्र प्रशासनाकडून कारवाई होत नसल्याने ग्रामस्थांनी थेट खाडीत उतरून आंदोलन सुरू केले. रात्री उशिरापर्यंत आंदोलन सुरू असून अनधिकृत वाळू उपशावर तातडीनं कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील परशुराम घाटात मध्यरात्री भीषण अपघात घडून एकाचा जागीच मृत्यू झाला असून 3 जण जखमी झालेत. ही घटना शनिवारी 4 एप्रिल रोजी रात्री 12:15 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार नाशिक येथील 4 मित्र गणपतीपुळे येथे पर्यटनासाठी महिंद्रा XUV 300 या कारने जात होते. परशुराम घाट परिसरात चालकाने भरधाव वेगानं वाहन चालवताना त्याचा वाहनावरील ताबा सुटला. त्यामुळे कार रस्त्याच्या डाव्या बाजूला जाऊन पलटी झाली. या अपघातात रोहित संतोष भालेकर याचा जागीच मृत्यू झाला तर कृष्ण आव्हाड, संदीप डेरिंगे आणि चालक प्रदीप भंडारी हे गंभीर जखमी झालेत. जखमींना तात्काळ चिपळूण येथील लाईफ केअर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस मदत केंद्राचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलीस उपनिरीक्षक
इर्शाद बेग यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तत्परतेनं मदतकार्य करत जखमींना रुग्णालयात हलवलंय। या घटनेचा पुढील तपास खेड पोलीस ठाण्याकडून सुरू आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीतील लक्ष्मी ऑर्गॅनिक कंपनी विरोधातील आंदोलनाला आता व्यापक स्वरूप प्राप्त झाले आहे। येत्या 6 एप्रिल रोजी कोकण नागरी संघर्ष समिती, लोटे पंचक्रोशी पर्यावरण संरक्षण संघर्षक समिती आणि पंचक्रोशीतील ग्रामपंचायतच्या वतीनं भव्य मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे। या मोर्चाला पोलीस प्रशासनाने परवानगी दिली असून पोलिसांनी मोर्चा स्थळाची पाहणी देखील केली आहे। या मोर्चात रत्नागिरी जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील नागरिक आणि विविध संघटना सहभागी होणार असल्याचं आयोजकांनी सांगितलंय। घातक पीफास रसायन उत्पादनाला विरोध करत लक्ष्मी ऑर्गॅनिक कारखाना बंद करण्याची मागणी या मोर्चातून केली जाणार आहे। मोर्चा पूर्णपणे शांततापूर्ण आणि सनदशीर मार्गाने काढण्यात येणार असल्याचं समित्यांच्या वतीनं सांगण्यात आलंय। दरम्यान या आंदोलनाला विविध राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांचा पाठिंबा मिळत असल्यानं या मोर्चाकडे संपूर्ण कोकणाचं लक्ष लागलंय। नमस्कार, आम्ही कोकण नागरी संघर्ष समिती, लोटे पंचक्रोशी आणि सर्व नागरिक यांच्या वतीने गेली 72 दिवस झाले, आजचा 72वा दिवस आहे, आम्ही ते धरणं आंदोलन करून बसलेलो आहोत। ह्या धरणं आंदोलनाच्या शेवटी आत्तापर्यंत प्रशासनाने, कंपनीने आणि शासनाने अजिबात लक्ष न दिल्यामुळे आम्ही असं ठरवलेलं आहे की 6 तारखेला एक विराट मोर्चा या कंपनीवर आणावा आणि यांच्याकडे दाद मागावी। खरं असा आता आमचं सगळ्यांचं मत झालं आहे, या पंचक्रोशीचंच नव्हे तर संबंध जिल्ह्याचं आणि कोकण विभागाचं मत झालेलं आहे, महाराष्ट्राचं मत झालेलं आहे की यांच्या विरुद्ध आवाज उठवल्याशिवाय, रस्त्यावर उतरल्याशिवाय गत्यंतर नाही। कारण ही कंपनी जर लक्ष्मी ऑर्गॅनिक कंपनी जर घालवायची असेल तर जनतेचा आवाज असणं फार महत्त्वाचं आहे आणि म्हणून आम्ही जनतेला साथ घालत आहोत की 6 तारखेच्या मोर्चाला आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहा आणि यांना जोरदार दणका दिला पाहिजे। ज्या मोर्चामध्ये आम्ही सगळ्यांना आवाहन करतो आहोत, सर्व राजकीय पक्ष, सर्व सामाजिक संघटना, सर्व मंडळे, आणखी सर्व नागरिक, स्त्री पुरुष सगळ्यांना आम्ही आवाहन करतो आहोत की या मोर्चामध्ये या। कारण आपल्या सगळ्यांचं हे जीवन महत्त्वाचं आहे आणि त्याच्यामुळे जीवन वाचवायचं असेल तर लहान थोरांपासून अगदी वृद्ध लोकांपासून ते तरुण तरुणींपासून सगळ्यांनी या मोर्चामध्ये सहभागी झाले पाहिजे। हा आत्ता विरोध 8 तारखेच्या मोर्चानंतर 3 महिने आम्ही एक सामान्य नागरिक यातून कोणताही कायदा हातात न घेता आम्ही घटनेचा आधार घेऊन इथे जे काही 2 व्यक्ती आमच्या बसलेल्या आहेत त्यांनी आता ह्या 6 तारखेला त्यांना 75 दिवस पूर्ण होतील, परंतु कोणतीही सरकारने दखल न घेतल्या कारणाने 6 तारखेचा एप्रिलचा मोर्चा हा मोठ्या प्रमाणात करून आम्ही शासनाला त्याची जाग आणणार आहोत। या मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणात सर्वांनी सहभागी व्हावं असं कोकण नागरी संघर्ष समिती, लोटे पंचक्रोशी पर्यावरण समिती आणि स्थानिक ग्रामस्थ यांच्या वतीने आम्ही सर्वांना विनंती करतो। जे यांनी सांगितलं प्रदूषण महामंडळाने की दाभोळ खाडी प्रदूषित आहे आणि त्याच्यावरती सगळ्या नळपाणी योजना आहेत। आज जर हे पाणी भरतीने जर आलं आणि सगळं चिपून खेड आणि गोवागरचे लगेच उद्या लोक मारायला वेळ लागणार, भयंकर घटना घडू शकते। ह्या पाण्याचा पिपाच येऊ शकतं आणि ह्याची साधी दखल कोकणातला मंत्री, आमदार कोणच घेत नाही। म्हणजे आम्ही काय कोकणाचे लोक मेलेले आहेत का, वाऱ्यावर सोडलं का? आम्ही तुम्हाला निवडून का देतो? आमचं जीवन रक्षण करायसाठी, आमची हवा शुद्ध, आमचं पाणी शुद्ध ठेवायसाठी ह्या लोकांना निवडून देतो। हे लोकप्रतिनिधी नुसते फक्त टक्केवारीच्या मागे लागलेत। म्हणून जोपर्यंत आम्ही ठरवलं आहे, जो कितीही लढा होते, आता जो 6 तारखेचा मोठा आहे तो एवढा आम्ही भवितव्य करणार की यांना वाटलंच पाहिजे कंपनी बंद करायला लावणार म्हणजे लावणार। आणि कोकण जे आमचं सुंदर जो स्वर्ग आहे हे राखण्यासाठी आम्ही सर्व ही जी मंडळी बदलेल सगळी स्थानिक हे आम्ही जीवाचं रान करणार। पण कोकणाला इथे कोकणात जर वाईट गोष्टी घडत त्याला आम्ही सोडणार नाही। मग किती पंतप्रधान आले तरी आम्ही आमचं कोकण आम्हाला जिवंत ठेवलं पाहिजे। आमचा जगण्याचा अधिकार आहे, आम्हाला देवाला दिलेलं स्वर्ग आहे ते राखणार। म्हणून सर्व जनतेला आम्ही विनंती करतोय की 6 तारखेच्या मोर्चामध्ये आपण सर्वांनी या आणि आपला जीव वाचूया, एवढीच मी विनंती करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। 6 तारखेला होणारा मोर्चा लक्ष्मी ऑर्गॅनिकच्या विरुद्ध, तरी सर्वांनी, स्थानिकांनी, युवा, तरुण सर्वांनी या मोर्चाला उपस्थित राहावे। हा मोर्चा म्हणजे एक निषेध मोर्चा आहे। काही लोकल लेवलला चर्चा चालू आहेत की हा मोर्चाला गेलात की केसेस होतील, असं होईल। तर आम्ही तुम्हाला सांगतो की केसेस वगैरे काय होणार नाहीत।
हा मोर्चा निषेध मोर्चा आणि शांततेत होईल. त्यामुळे असल्या कुठल्याही अफवांना कोणी बळी पडू नका आणि या मोर्चाला सर्वांनी सहभागी व्हा. सिंधुदुर्ग जिल्ह्यात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने आंबा आणि काजू बागायतदारांवर संकट कोसळलंय. विशेषतः वैभववाडी तालुक्यातील भुईबावडा, कुसूर आणि मांगवली परिसरात पावसाचा जोर अधिक होता. तसेच सावंतवाडी, दोडामार्ग, कुडाळ आणि वैभववाडी या सह्याद्री पट्ट्यात झालेल्या पावसामुळे तापमानात काहीशी घट झाली असली तरी शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. सध्या जिल्ह्यात तापमान 37 ते 38 अंशांवर असताना अचानक आलेल्या पावसामुळे आंबा, काजू, जांभूळ, करवंद आणि कोकम पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. आधीच आंबा उत्पादन घटले असताना उरलेले पीक देखील हातातून जाण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. या अवकाळी पावसामुळे कोकणातील बागायतदार आर्थिक संकटात सापडले असून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जाते. कालचा अवकाळी पावसाचा थोडा म्हणजे पहिला मोहर आलेला आणि नंतर जो मोहर आला ते आंबे सेट झालेले. आता ते 15-20 तारखेच्या दरम्यान हे आंबे तुटणारे होते, पण तो पहिला मोहर येऊन तुडतुड्याने काळं केलेलं हे मोठं नुकसान आहे. त्याचा संपूर्ण काळं त्या आंब्यावर उतरलं आहे आता ते. आणि त्याच्यात पाऊस झाला, त्याच्यावर वारा पण गेला आहे. जरा वारा गेल्यामुळे फांद्या पण तुटल्या आहेत. त्यामुळे आंबा पण थोडा पडला आहे त्या वाऱ्यामुळे, फांद्या तुटून. हे तर कालच्या ह्याच्यात नुकसान दिसतं आहे. आम्ही साधारण दरवर्षी 25-30 हजार बॉक्स पेट्या पाठवतो. यंदा मला वाटतं ते 6-7 हजारावर आलं आहे. होय, जो जोडाचा आंबा आहे त्याला कीड 100% लागणार आहे, लागलेली पण आहे. मीज माशीचा प्रादुर्भाव होणार. मीज माशी पण आंब्याला ते हे तयार झालेल्या आंब्यांना हे मारतं, टोच मारतं, मग तिथे तो आंबा किडतात. नेपाळचे पगार साधारण सिंगल माणूस असेल तर त्याचा 15 ते 17 हजारपर्यंत पगार आहे. जेवण वगैरे सगळं आमचं देऊन 17 हजाराला पडतो आणि जोडी असेल तर 22 ते 25 हजार रुपये पगार द्यावा लागतो. रायगड जिल्ह्यातील रोहा येथे शिवसेना शिंदे गटाचे उपजिल्हाप्रमुख आणि नेते ॲडव्होकेट मनोजकुमार शिंदे यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. नगरपरिषद निवडणुकीतील पराभव आणि पक्षविरोधी कारवायांचा ठपका ठेवत जिल्हाप्रमुख राजा केणी यांनी ही कारवाई जाहीर केली. या निर्णयासोबत रोहा तालुका कार्यकारिणी देखील विसर्जित करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. या कारवाईमुळे रोहा तालुक्यातील राजकीय वातावरण तापले असून शिवसेना शिंदे गटात मोठी खळबळ उडाली आहे. आता या सर्व प्रकरणावर महेंद्र दळवी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पक्षाच्या आदेशाप्रमाणे आपण परवाच मला वाटते 1 तारखेला त्या ठिकाणी पत्रकार परिषद घेऊन माझे तालुका प्रमुख त्यांना पक्षातनं हकालपट्टी केली आहे. ॲडव्होकेट मनोज कुमारचं 2 निवडणुकीतलं काम आणि पक्षविरोधी केलेल्या कारवाया या अनुषंगाने तक्रार होती. त्याप्रमाणे वरिष्ठांना विचारून त्यांना पक्षातनं हकालपट्टी केली आहे आणि बॉडीज डिझॉल्व केली आहे. मला असं वाटतं 5 तारखेला कार्यकारिणीची बैठक लावलेली आहे मी या ठिकाणी राजा केणीच्या उपस्थितीमध्ये आणि नव्याने संपर्क प्रमुख अनिल नवगणे साहेब झालेत. त्यांच्या माध्यमातून इथे आपण तो कार्यक्रम आयोजित केला आहे. त्याच्यामध्ये सगळ्यांचं मनोगत किंवा सगळ्यांचे विचार विनिमय करून नवीन कार्यकारिणी घोषित करणार. पण 5 तारखेला नाही आहे, कदाचित 8-9 तारखेला ती घोषित केली जाईल. कारण त्याचा अप्रूव्हल बनवून घ्यावा लागतो त्याच्यामध्ये. आणि एकंदर आजचं बघितलं रोह्याने एकंदर चांगली टीमवर्क आमची तयार आहे. म्हणजे विशेषतः युवा आहेत, युवती आहेत, महिला आहेत. एक ग्राउंडवर काम करणारे खूप छान चांगली फळी आहे. त्यांना न्याय द्यायला पाहिजे आणि मग पक्षविरोधी कारवाई करणाऱ्या याला पुढे कधी थारा मिळणार नाही. कारण एकंदर पक्षाची शिस्त आहे, शिस्त पाळून सगळ्यांनी काम करायला पाहिजे, माझ्या सहित सगळ्यांनीच. त्यामुळे पक्ष शिस्त न पाळणाऱ्याला काय होतं याचं उदाहरण जिल्हा प्रमुखांनी परवाच्या रोह्याच्या पत्रपरिषदेत दाखवलं आहे. रायगड जिल्ह्यातील महाड येथे आयोजित स्वराज्यभूमी रायगड गौरव संमेलनात पेण तालुक्यातील मांगरुळ गावचे मावळा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष मंगेश दळवी यांना महाराष्ट्र युवा प्रेरणा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. आई फाउंडेशन आणि महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ रायगड यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार प्रदान केला जातो. मंगेश दळवी यांनी विभागातील नागरिकांना शासनाच्या विविध योजना मिळवून देण्याचं काम केलं असून 2 गावांमध्ये सौर ऊर्जा प्रकल्प सुरू करण्यास पुढाकार घेतलाय. तसेच अपघातग्रस्तांसाठी मावळा प्रतिष्ठानच्या माध्यमातून मोफत रुग्णवाहिका सेवा सुरू ठेवली आहे. सामाजिक कार्यातून तरुणांसाठी आदर्श निर्माण केल्याबद्दल त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. झी मराठीवरील लागेर झालं जी फेम अभिनेते संतोष पाटील यांच्या हस्ते त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती. स्वराज्यभूमी
संस्था आई फाउंडेशन भारत या संस्थेकडून आज सामाजिक कार्य केल्याबद्दल आपण जे गावांमध्ये म्हणजे महाराष्ट्राच्या धर्तीवरती कोकणातलं पहिलं असं आपण जे सोलर रहित गाव केलेलं आहे. आपण जी मावळा प्रतिष्ठानतर्फे फ्री ॲम्ब्युलन्स सेवा चालवतो आणि इतरत्र जे काही काम केलं याची माहिती घेऊन त्यांनी मला पुरस्कार दिलाय आणि कष्टाने केलेल्या कामाचं चीज होतं. तर त्या पद्धतीनं स्वराज्य भूमीने आज महाड येथे हा पुरस्कार दिला, त्याच्याबद्दल मी खूप खूप त्यांचा आभारी आहे. रायगड जिल्ह्यातील महाड येथे आयोजित स्वराज्यभूमी रायगड गौरव संमेलनात रोहे तालुक्यातील विलास मारुती साळवी यांना कुक्कुटपालन क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल पोल्ट्री योद्धा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. आई फाउंडेशन आणि महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ रायगड यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कुक्कुटपालन क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन आणि रोजगार निर्मितीत योगदान दिल्याबद्दल विलास साळवी यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना या गौरव संमेलनात सन्मानित करण्यात आलं. झी मराठीवरील लागेर झालं जी फेम अभिनेते संतोष पाटील यांच्या हस्ते विलास साळवी यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली होती. विलास मारुती साळवी, माझं महाराष्ट्र पोल्ट्री योद्धा कोऑपरेटिव्ह सोसायटी ही महाराष्ट्र कुक्कुटपालक शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी उभारलेली संघटना आहे. त्या संघटनेच्या माध्यमातून मला हा पुरस्कार मिळालेला आहे. हा माझा मिळालेला पुरस्कार हा आमच्या महाराष्ट्रातील लाखो कुक्कुटपालक शेतकऱ्यांना समर्पित आहे. यासाठी महाराष्ट्रातील जे महाराष्ट्र पोल्ट्री योद्धाचे अध्यक्ष श्री अनिलजी खामकर आणि आमचे महाराष्ट्र पोल्ट्री योद्धाचे सर्व पदाधिकारी यांना समर्पित करत आहे. रायगड जिल्ह्यातील रोहा, मुरुड आणि अलिबाग परिसरातील क्रिकेट प्रेमींसाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. महेंद्र शेठ दळवी फाउंडेशनच्या वतीने वीर दमदार आमदार प्रीमियर लीग 2026 या भव्य डे नाईट ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा 5 ते 11 एप्रिल या दरम्यान लोणेरे अलिबाग येथील तालगाव क्रिकेट मैदानावर रंगणार आहे. या स्पर्धेत विजेत्या संघाला 5,55,555 रुपये व चषक देण्यात येणार आहे. उपविजेत्या संघाला 2,22,222 रुपये आणि चषक देण्यात येणार आहे. तसेच तृतीय आणि चतुर्थ क्रमांकासाठी देखील विशेष बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज आणि नवोदित खेळाडूंना देखील आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत. अंतिम विजेत्या संघ मालकासाठी विशेष बक्षीस म्हणून 4 चाकी वाहनही देण्यात येणार आहे. या स्पर्धेमुळे स्थानिक खेळाडूंना आपले कौशल्य दाखवण्याची मोठी संधी मिळणार आहे. वर्षाप्रमाणे तिसरं पर्व आहे. माझा नातू वीर आमदार दमदार अशी त्या नावाने ही स्पर्धा आहे. आणि मागच्या वर्षी घोषित केल्याप्रमाणे मागच्या वर्षी एकच थार 4 व्हीलर होती. थार आणि जिमी आणि इतर मोटरसायकल असं बक्षीस आपण आयोजकांच्या माध्यमातून केलेलं आहे. पण ही स्पर्धा मर्यादित आहे. म्हणजे अलिबाग, मुरुड, रोहा इथल्याच क्रिकेट खेळाडूंना त्याच्यामध्ये संधी दिली गेली आहे. तर 32 संघांना आपण त्याच्यामध्ये पार्टिसिपेट केले, म्हणजे सहभाग दिला आहे. आणि त्याच्या ओनरशिपने आपण केलं आहे. एक आगळीवेगळी स्पर्धा आहे की महाराष्ट्रामध्ये त्याचं नाव आज चर्चेलं जातं. त्याचा सार्थ अभिमान निश्चित आहे. अतिशय शिस्तबद्ध असं तो कार्यक्रम आपण नियोजित केला जातो. 5 ते 11 या दरम्यान होणाऱ्या 5 तारखेला त्याचं ओपनिंग आहे. संध्याकाळी 7 वाजता ओपनिंग होईल आणि पूर्ण लाईव्ह आहे. त्याच्यामुळे पूर्ण महाराष्ट्र काय पूर्ण भारतभर त्याच्यामध्ये होईल. आणि शेवटच्या दिवशी बेस्ट ऑफ इंडिया आणि स्टेट म्हणजे महाराष्ट्र अशी एक मॅच त्या ठिकाणी ठेवलेली आहे. मला वाटतं कार्यक्रमानिमित्ताने आदरणीय शिंदेसाहेब त्या ठिकाणी येतील. शाहरुख खान ॲक्टर त्या ठिकाणी येतील, कारण माझ्या गावचे थळचेच रहिवासी आहेत. आणि अनेक सेलिब्रिटी आहेत, माझ्या पक्षाचे पदाधिकारी आहेत. त्यांच्या उपस्थितीमध्ये तो कार्यक्रम होणार आहे. आणि मला असं वाटतं की सगळ्यांची स्पर्धा बघावी, कारण रतनबुवानंतर या स्पर्धेचं नाव घेतलं त्याचा सार्थ अभिमान निश्चित आहे. यासह बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. भेटूयात नवीन बातमीपत्रासह. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊन का पाहत राहा फक्त माझे कोकण.